पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जे काही आहे ते क्लिअरली सांग, म्हणजे मग मन वाचायची गरज नाही। गुड, एवढं जरी कळलंय तुम्हाला। तुम्ही फोन नाही केलात, पण मला मी वाट पाहिली तुमच्या फोनची, आणि आईजवळ सुद्धा काही निरोप नाही दिलात तुम्ही। कधी जाताय? उद्या बोलू आपण। तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं। धमकी देतोयस? धमकी नाही देतोय, क्लिअरली सांगतोय। तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा, आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करतो। हवं तर ड्रायव्हर पाठवतो तुम्हाला सोडायला, पण तुम्ही निघा। हेच मला तुझ्या आजीनी सांगू दे, मग मी निघते। आजीला मध्ये आणण्याची गरज नाही। नाही, गरज आहे, कारण त्या माझ्या क्लायंट आहेत। मला काही हौस नाहीये इथे यायची, त्यांनी बोलावलं म्हणून मी इथे आले। आणि प्रश्न पैशांचा नाहीये, प्रश्न कमिटमेंटचा आहे, जी मी त्यांना दिली आहे। मी बोलेन आजीशी, मीही बोलेन त्यांच्याशी। आणि जर त्या मला म्हणाल्या ना इथून जा, तर त्या क्षणी मी इथून निघेन। तुम्ही आजीला उगस मध्ये आणताय? ठीक आहे, मी आत्ता जाऊन बोलतो आजीशी, पण तुम्ही तुमचं सामान पॅक करायला घ्या। तुम्हाला आजच्या आज इथून निघावं लागेल। साहेब, 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 सॉरी साहेब, काय करताय तुम्ही? काय करतोय म्हणजे? जाऊन आजीशी बोलतो आणि आज काय ते बाईचं फायनल करतो। नाही साहेब, थांबा साहेब, थांबा साहेब, ऐका माझं, असं नका करू, आजींना खूप त्रास होईल। आजी इंद्राणीताईंना या घरात खूप आशेने घेऊन आल्यात ना, त्यांचा खूप विश्वास आहे ना इंद्राणीताईंवर। त्यांना तर खरंच असं वाटायला लागलंय की इंद्राणीताईंमुळे घरात सगळं व्यवस्थित होईल, आणि त्यांच्या दृष्टीने खरंच तसं व्हायला लागलंय। त्यांना असं वाटतंय सगळं नीट होतंय। त्यात जर आता तुम्हीच इंद्राणीताईंबद्दल जाऊन सांगितलं असं रागाच्या भरात, तर त्यांना त्रास नाही का होणार? साहेब, तुम्हालाही माहिती आहे आता सध्या घरात काय चाललंय, एवढे वाद होत आहे, त्यात आजोबांचंही असं आहे, आणि त्यात तुम्ही जर असं सांगितलं की इंद्राणीताईंना घराबाहेर काढा, तर होईल का सहन त्यांना हे सगळं? म्हणून म्हणते, असं नका करू। आजीना आत्ता काहीच नका बोलू। चालेल, लेक्चर देऊ की अजून काही बाकी आहे? तू बोल ना, तसंही तुला आवडतं ना सतत बोलायला, लोकांना काहीतरी सांगत राहायला। बोल तू। साहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, माझ्याशी नाही बोलावंसं वाटत तुम्हाला, पण साहेब, इंद्राणीताईंना या घरातून घालवण्याचा एक मार्ग आहे माझ्याकडे। साहेब, मला जर तुम्ही साथ दिली। आधी कधी आलास तू? जस्ट आलो। एकटाच आला? शेखर कुठे? इथे आले होते, पण मला सोडून बाहेर गेलेत कुठेतरी। कुठे गेलेत बाहेर? नाही म्हणजे ते रागवलेत माझ्यावर, तेव्हापासून धड बोलणंच होत नाही रे आमच्यात। बेडरूम मध्ये यायचं पण टाळतात ते। तुम्ही काही बोलत होतात का? काय झालंय? काही नाही झालंय आई। म्हणजे मी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला? आई, असं काही नाहीये, मी आलो फ्रेश होऊन। काय सगळं व्यवस्थित चाललंय ना? काय कान भरत होतीस अद्वैतचे? तुला जे करायचंय ते कर, पण एव्हा ना तुला कळलं असेल ना की तुझ्या हातून सगळं निष्ठत चाललंय, पण तरी प्रयत्न सुरू ठेव।
तुझी अशी तारांबळ बघितली ना की मजा येते मला. त्या अद्वैतला सांगा जरा अति करतोय तू. काय झालं आता? काय झालं म्हणजे? मगाशी आला होता माझ्याकडे, तू किती पैसे घेणार आहेस, कधी जाणार आहेस हे विचारायला. तू काळजी करू नकोस, मी बोलते त्याच्याशी. कमालच करतेस तू. अगं मी कशाला काळजी करू? काळजी तू करायला हवीस. आत्ता कुठे तुझ्या सासूचं तुझ्याबद्दलचं मत बदलायला लागलंय आणि हा अद्वैत माझ्या मागे लागलाय घरातून जा म्हणून. त्याच्या डोक्यात राग आहे ना म्हणून करतो. बघ, राग असेल ना तर तो खिशात ठेवायचा, मला नाही दाखवायचा. आणि ह्या पुढे जर तो माझ्याशी रूडली वागला ना तर मी समजवते त्याला. हे बघ, पण तू आपल्या कामाकडे नीट लक्ष दे. ती नेत्रा तुम्ही काहीतरी करा इंद्राणी मॅडम. हे घर पूर्वी होतं ना तसंच व्हायला हवंय व्यवस्थित. आज सकाळीच मी राजाध्यक्षांना सांगितलं होतं मला क्रिस्टल बॉल्स हवे, घरातल्या कोपऱ्यात ठेवायचे. हो पण शेखर अहो हे मी मागवते उद्याच्या उद्या. तुम्ही करा प्लीज ते. मस्त नाटक करतेस ग तू. छान. पण तुझ्या नाटकाचा आता काही उपयोग होणार नाही. मी तुला तुझी लायकी दाखवून देणार आहे. दार का बंद केलीस? घाबरलीस? शेखर, किती टोचून बोलता हो. बायकोशी असं कोणी बोलतं का? हो का असं लांब का करताय? किती दिवसांनी जवळ येते मी. आठवतंय माझ्या प्रेमात अकंठ बुडाला होतात तुम्ही. बघत राहायचात माझ्याकडे, जवळ घ्यायचात. पण तुझ्या हिमतीची दाद द्यावी लागेल शेखर. म्हणजे ममता ताई अद्वैतला बाहेर भरवत असायच्या आणि तुम्ही इथे माझ्या बेडरूम मध्ये. शार आला, बरं वाटलं. पण नीच असं कोणी करतं का? पण ठीक आहे, प्रेमात युद्धात सगळं माफ असतं. पण तुझं कसं झालं ना शेखर, तुझ्या प्रेमालाच युद्धाचं स्वरूप आलंय. हो ना? बिनडोक राजाध्यक्ष. असं झालं. काय झालं? लाज वाटली स्वतःची? पण काही हरकत नाही. तू ना अशीच दारू पेत राहा, म्हणजे दुर्लक्ष करणं सोपं जाईल तुला माझ्याकडे.
आत्ता करतोयस ना तसंच. लायकी काढणार होतास माझी. आलं लक्षात? कळली स्वतःची लायकी काय? लायकीत राहायचं. पुन्हा जर लायकी काढण्याचा प्रयत्न केलास ना तर मी आहे. आणि मी असाच गप्प बसून राहिलो तर या घराची सर्कस होईल. कोणीही उठतंय, काहीही करतंय. रॅन्डम माणसं घरात येत आहेत. घरातली माणसं त्यांच्यावर विश्वास ठेवत आहेत आणि या घरातल्याच माणसांना त्याचा त्रास होतो. काहीतरी वे आउट काढावं लागेल. इंद्राणीताईंना जर या घरातून बाहेर काढायचं असेल तर माझ्याकडे एक मार्ग आहे. नेत्राकडून मदत घ्यायची म्हणजे पुन्हा. पण नेत्राकडे जर त्या इंद्राणीला घराबाहेर काढण्यासाठी खरंच काही उपाय असेल तर नेत्राची मदत घ्यायला हवी. नेत्राचं काय करायचं ते नंतर बघता येईल, पण आत्ता मार्ग तर सापडला पाहिजे. नेत्रा म्हणते इंद्राणी खोटं बोलते. पण इंद्राणी का खोटं बोलेल? रुपालीच्या मनातलं इंद्राणीने जे सांगितलंय ते पटण्यासारखं नाहीये. रुपाली या घराबद्दल चांगला विचार करणं शक्यच नाहीये. कसा विश्वास ठेवायचा? जिथे विश्वास नसेल तिथे कुठलंच काम होऊ शकत नाही. इंद्राणी ते मी आजी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मी इथे ज्या कामासाठी आले त्यासाठी जर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला तर ते कधीच साध्य होणार नाही. नाही तसं नाही. मग कसं आजी? तुमच्या मनात माझ्याविषयी नेत्रा किंवा इतर कुणीतरी काहीतरी संशय निर्माण करत आहे. पण जर हे असंच होणार असेल तर कठीण आहे सगळं. आजी आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषधं देतो आणि मग आपण बरे होतो. पण जर पेशंटने डॉक्टरवर अविश्वास दाखवला तर तो कसा बरा होणार आहे? आजी मला असं वाटतं की हीच वेळ आहे. नेत्रामुळे तुमच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण होतोय, तेव्हा आपण इथेच थांबूया. तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून मी इथे आले होते. पण जर मी माझं कामच पूर्ण करू शकणार नसेल तर मला माझी फीजही नको. येते मी. थांब इंद्राणी, असं नको करूस. नाही मला कळतंय की हे काय जे घडतंय ते तुला नाही आवडत आहे. पण मी म्हातारी काय करू ग? मला काही कळत नाहीये म्हणून मग. आजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी सगळं व्यवस्थित करेन आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यावर फक्त विश्वास ठेवायचा होता. जमणार आहे तुम्हाला? हो, पण तू थांब. हवं असेल ना तर हात जोडून मी तुझी माफी मागते. आजी तुम्हाला कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही. मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही. पण तू जाऊ नकोस. थांब इंद्राणी,
या घराला तुझी खूप गरज आहे ग. इंद्राणी ताईंना या घरातून जावंच लागेल. त्या नक्की जातील. अशी काय आयडिया आहे तुझ्याकडे ज्यामुळे ती बाई या घरातून जाईल? साहेब, मी तुम्हाला सगळं सांगते, पण त्याआधी तुम्हाला हे कळायला हवं की त्या नक्की या घरात का आल्या. लिसन, आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत तू माझ्या आईला इन्व्हॉल्व केलंस. आता सुद्धा जर तू आईला इन्व्हॉल्व करणार असशील, तिच्यावरती काही आरोप करणार असशील, तर मी नाही चालवून घेणार आहे ते. आणि तसंही आईचा आणि त्या बाईचा काहीही संबंध नाहीये. आजी घेऊन आली आहे त्या बाईला घरात. साहेब, मला सांगा, बंटी मामा आणि रुपालीबाई साहेबांचं नातं कसं आहे? आता हे काय मध्येच नातं कसं आहे म्हणजे? ते दोघे बहीण भाऊ आहेत, त्यांचं छान पटतं एकमेकांशी. तुला काय करायचंय? पटतं ना? मग मागे एकदा बंटी मामा जेव्हा घरी आले होते तेव्हा ते आजी आणि शेखर साहेबांसमोर रुपालीबाई साहेबांच्या विरोधात का बोलले असतील? बंटी मामा आईच्या विरोधात बोलला. हो, तसं तर ते बरंच काही बोलले होते, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंटी मामांनी असं सांगितलं होतं की रुपालीबाई साहेबांनी त्यांना जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला होता. काय बोलतेस तू? व्हॉट नॉनसेन्स नेत्रा. तू पुन्हा सुरू झालीयस. साहेब, मला माहितीये तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. तुम्ही आजींना विचारा. मी माझ्या मनाचं नाही सांगते. बंटी मामा खरंच असं बोलले होते. बंटी मामांनीच आजींची इंद्राणीताईंशी ओळख करून दिली होती. त्यांच्यामुळे इंद्राणीताई घरात आल्या. त्यामुळे आता तुमच्या मनातल्या इंद्राणीताईंबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बंटी मामाच देऊ शकतात. साहेब, तुम्ही आता आजीला काहीच नका विचारू प्लीज. मी नाही विचारणार आहे आजीला आत्ता काही. देवी आई, मला माफ कर. मला माहित आहे या सगळ्यात अद्वैत साहेबांना थोडा त्रास होईल, पण त्यांना बंटी मामांकडूनच इंद्राणीताईंबद्दलचं सगळं सत्य कळू शकतं. मला सगळ्यांचं मन ओळखता येतं, पण नेत्राच्या मनातलं काहीच कळत नाही. तिचं मन वाचायला गेलं की काहीतरी वेगळाच आवाज येतो. का घडतं असं? नेत्राचं मन कसं वाचता येईल मला? तो ग्रंथ परत वाचू का? त्यात काही क्लू मिळेल का? काहीतरी करायला हवंय. काय झालं? काही नाही.